त्याप्रमाणे तिथे ट्रेन बस आपापल्या वाहनाने खूप मोठ्या प्रमाणात प्रदेशातून लोक तिथे येणार आहेत। ठाणा ग्रामीणतून आत्ताच आमची मीटिंग झाली आणि त्याप्रमाणे आमचा अंदाज आहे कमीत कमी 2000 लोक बाय ट्रेन, बाय पर्सनल कार, बाय बस वेगवेगळ्या माध्यमातून 2000 लोक ह्या ठाणा ग्रामीणतून नागपूरला घेऊन जाणार आहेत। 27ला लोक निघणार, 28ला सामील होणार आणि 28 इव्हिनिंग म्हणजे 8 किंवा 9 वाजता तिथून ट्रेन ज्यांच्या जे काही सोय असेल त्याप्रमाणे 29 सकाळी परत ठाणा ग्रामीणमध्ये आपापल्या जनसेवामध्ये लोक सामील होणार। हे आमचं नियोजन आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट। त्याप्रमाणे आपण ज्या पद्धतीने भिवंडी लोकसभेबाबतची चर्चा फार मोठ्या प्रमाणावर रंगते, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आपल्या वाट्याच्या ज्या काही 10 जागा मोजत आहेत त्यामध्ये भिवंडी लोकसभेचा समावेश करतात आणि त्या माध्यमातून मग चर्चा पुन्हा रंगते की भिवंडी लोकसभा महाविकास आघाडीतून लढणार कोण, नक्की काय सांगाल? भिवंडी लोकसभा महाविकास आघाडी आणि इंडिया रॅलीमध्ये काँग्रेसचा उमेदवार होणार। राहुल गांधी ठरवणार तो उमेदवार। राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ते आमचे सहयोगी पक्ष आहेत। पण लेट मी बी व्हेरी फ्रँक, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू इच्छितो, हे जेव्हा विषय घडला तेव्हा मला खूप दुःख झालं, कारण भिवंडी तर आमची जे फॅमिलियर मिटिंग झालेली आहे महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये शरद पवार साहेब असतील, उद्धवजी असतील, भिवंडी काँग्रेसला देऊन टाकलेलं आहे। मग हे जे झाला ते ऑन द वे होते, ते कार्यक्रम जात होते आणि त्याच्यामध्ये हे सामील झाले त्यांच्या लग्नात। याच्या काही घेणं देणं नाहीये। ते काम करत असतील ते आम्हालाच आमच्या उमेदवार जिंकून आणण्यामध्ये त्यांची आम्हाला मदत मिळेल, पण भिवंडी काँग्रेसच लढणार। आणि आमच्या जे तुम्ही सांगितलं 10 ते एकदम चुकीच्या माहिती आहे की राष्ट्रवादीने 10 मध्ये ठेवलेलं आहे। राष्ट्रवादीने भिवंडी क्लेमच नाही केलेला आहे, हे कोणी सांगितलं? आय एम टॉकिंग ऑफ एजेंडा। मी प्लॅटफॉर्मवर सांगतो, जे आमच्याकडे आमच्या फॅमिलीवर चर्चा असतो पारिवारिक, त्या पारिवारिकमध्ये भिवंडी काँग्रेसला देऊन टाकलेला आहे आणि आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही तयारी करा आणि आम्ही तुम्हाला जिंकून आणू। मग हे प्रश्न येतो कुठे? आय एम व्हेरी सॉरी टू हिअर सच एलिमेंट। आता याही चर्चा रंगायला लागल्या की काँग्रेस पुन्हा आयात उमेदवाराच्या मागे राहणार नाही। काँग्रेसमध्ये काँग्रेसच्याच उमेदवार लढणार। मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, नो आयात, नो इम्पोर्टेड कॅन्डिडेट विल बी टॉलरेटेड, नो इम्पोर्टेड कॅन्डिडेट। इथे काँग्रेसच्याच उमेदवार असतात। राहुल गांधी, नाना पटोले हे ठरवणार आणि उद्धवजी, माननीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सीट जिंकणार, 100% जिंकणार। ज्या पद्धतीने एकूणच चर्चा रंगतायत, इथले स्थानिक खासदार असतील जे संपूर्ण देशाचं नेतृत्व करायला केंद्रीय राज्यमंत्री आहेत, त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते, नक्की काय सांगाल? त्यांच्याबद्दल मी काही सांगू शकत नाही, फक्त एकच सांगू शकतो की त्यांना तिकीट मिळणार आहे काय। जे मला माहिती आहे ते बीजेपीतून त्यांच्या तिकीट कट झालेलं आहे। हे काही दिवस चर्चा असेल, मग नंतर बीजेपीचा कॅन्डिडेट येईल आणि त्याला मी पराभूत करू, त्यांना पण बरोबर घेऊ पराभूत करण्यामध्ये। बीजेपीची चर्चा रंगते, राष्ट्रवादी काँग्रेस दावा करते, शिवसेनेच्या बाळामामा यांच्याकडच्या लग्नाला राष्ट्रवादीचे शरद पवार येतात आणि पुन्हा कुठेतरी एकदा ती चर्चेला उभारी मिळते। ज्या वेळेला पाऊस पडतो ना, जसे बेडकं ओरडतात तसा हा बाळामामा प्रत्येक वेळेला ओरडतो, कारण 2019 ची पुनरावृत्ती होणार आहे असं मला वाटतं। मागच्या वेळेला पण तो ऐन वेळेला कोणत्या पक्षात काय आणि काँग्रेसचं तिकीट मिळणार असं तो पत्रकार आणि मीडियामध्ये सांगत उठला होता आणि माझे 20 दिवस फुकट घालवले त्या व्यक्तीने। याच्यामध्ये थोडा आमच्या काही नेत्यांचाही, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचाही हात असतो आणि ही निवडणूक तेही खराब करतात। तसंच आता हे पुन्हा त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला खरं सांगतो मी का तो कोणत्याही पक्षाचा नाही, तो कपिल पाटीलचाच माणूस आहे, कारण तो ज्या वेळेला पण उभा राहतोय तो कपिल पाटीललाच फायदा करून देतो। तो 2014लाही कपिल पाटीलच्या विरुद्ध उभा होता मनसेतर्फे, माझ्या विरुद्ध DK म्हात्रे उभे होते, त्याला 1,07,000 मतं मिळाली होती 2009ला आणि तेच त्याच्या ठिकाणी बाळामामा उभा राहिला 2014ला, तर त्याला 93,000 फक्त मतं मिळाली। जर त्याच्यामध्ये ताकद आहे लोकसभा निवडणूक लढण्याची तर कमीत कमी 1,10,000 तर त्यांनी मिळवून दाखवायची होती। तेच सांगतो, आणखी 2009ला तो भिवंडी पश्चिम मधून आमदारकी लढला, त्यावेळेला साईनाथ पवार शिवसेनेतर्फे 100% निवडून येणार होते, परंतु यांनी त्याचं तिकीट कट करून स्वतः उभा राहिला आणि हा 4 नंबर वर गेला
आणि तो साईनाथ पवार अपक्ष उभा राहिला, तो फक्त 1600 मतांनी हारला. तर हा नेहमी कोणाची ना कोणाची तरी वाट लावण्यासाठी येतो. मला तरी वाटतं सुपारी घेतोय आणि ऐन वेळेवरती तो त्या पक्षाला निवडून. लोकसभेच्या चर्चेबाबतचं आपलं म्हणणं किंवा आपण याबाबतची पक्ष श्रेष्ठींसोबत केलेली चर्चा याबाबत आपलं काय मत? मागच्या मला वाटते 12 जानेवारी रोजी ही बातमी प्रसार माध्यमातून आपल्याला मिळाली. खरं तर जवळपास डिसेंबर मला तरी असं वाटतं की 100 तरी चॅनेल असतील. त्या 100 चॅनेल फक्त एकच चॅनेल फक्त लोकशाही त्यांना मिळाला आणि त्या लोकशाही चॅनेलला ती बातमी मिळाली की बंद रूममध्ये शरद पवार साहेबांची आणि त्यांची चर्चा झाली आणि या जागेसाठी शरद पवार ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यासाठी आग्रह आहे. ज्या वेळेला मी वरिष्ठांची चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सरळ सांगितलं की ही कुठल्याही प्रकारची चर्चा नाहीये, ही खरं तर अफवा आहे. आणि त्यानंतर 13 तारखेला नागपूर येथे अधिवेशन चालू असल्या कारणाने आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले हे नागपूरला होते आणि मी 13 तारखेला नागपूरला गेलो आणि 14 तारखेला त्यांच्या निवासस्थानी माझी भेट झाली. निवासस्थानी भेट झाल्यानंतर मग मी ही माहिती नानाभाऊंना सांगितली. तर नानाभाऊंनी क्लिअर कट त्यावेळेला सांगितली त्या कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाही आणि ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये 48 पैकी ज्या काही जागा काँग्रेसला घ्यायच्या आहेत त्या शॉर्टेज केलेल्या आहेत आणि ज्या शॉर्टेज केलेल्या आहेत त्या शॉर्टेजमध्ये भिवंडी लोकसभा त्या यादीमध्ये आहे आणि ही यादी आपण हायकमांडकडे पाठवलेली आहे. याची माहिती मला 14 तारखेला आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी मला दिली आणि देत असताना मग मी तिथेच पत्रकार परिषद घेतली आणि ते प्रेस नोट तयार केली आणि ती प्रेस नोट तुम्हाला मी 14 तारखेला मला वाटतं मी रात्री दिली आणि 15 तारखेला त्याची ती माहिती मिळाली. म्हणून एक खरं तर माझ्या या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आणि ठाणे ग्रामीण जो माझा अंतर्गत जो विभाग आहे या सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की ही अफवा आहे, मिसगाईड करतात. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. जसा आपण पक्ष वाढवण्यासाठी जी तुमची मेहनत आहे ही मेहनत अशीच ठेवा आणि ही जी जागा आहे ही जागा काँग्रेस पक्षालाच आहे ही माहिती आम्हाला त्यावेळेस दिली.